हॅलो STC फॅमिली, स्टोरींच्या या विश्वात तुमचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारख्या आणखी इंटरेस्टिंग स्टोरी मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. तर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलं आहे त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच येतील. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा नवीन भाग आला आहे, तर आधी लाईक करून घ्या. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 96वा भाग. आजोबांची मायासाठी सुंदर भेट. इतक्यात मीतच्या कारचा आवाज तिला आला. माया थोडीशी सावरली. तिने जाणून बुजून लॅपटॉपमध्ये आणखी जास्ती लक्ष केंद्रित केलं, जेणेकरून ती काम करत आहे आणि मीतची वाट पाहत नाही हे त्याला कळेल. मीत लिव्हिंग रूमच्या एंट्रन्समधून आतमध्ये आला. तिने हलकेच मीतकडे पाहिलं. त्याचा चेहरा गंभीर दिसत होता आणि त्याच्या डोळ्यात नेहमीसारखाच थकवा दिसत होता. ऑफिसमधल्या दिवसभराच्या कामाच्या गडबडीतून त्याने माया आणि त्याच्या ब्रँड ॲम्बेसेडरच्या प्रस्तावाबद्दल फार विचार केला नव्हता, पण त्याला मायाचं उत्तर ऐकायची उत्सुकता होती. माया सोफ्यावरून उठून उभी राहिली. मीत तिच्या समोर येऊन थांबला. मीत, माया सौम्यपणे म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक शांत पण खुश हसू होतं. तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हास्य पाहून मीतचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मी विचार केला आहे आणि मी लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बेसेडर होण्याबद्दलचा तुझ्या प्रस्तावाचा स्वीकार करते, माया आनंदाने म्हणाली. मीतच्या चेहऱ्यावर एक अद्भुत समाधान आणि आनंद उमटला. माया त्याच्या प्रस्तावाला होकार देणार याची त्याला खात्री असली तरी तिच्या तोंडून हे शब्द ऐकताना त्याचे कान तृप्त झाले. त्याने लगेच खिशातून मोबाईल काढला. डन, पब्लिश. त्याने मेसेज टाईप केला आणि सुजयला सेंड केला. काय झालं? तू खुश आहेस ना मीत? मायाने कुतूहलतेने विचारलं. मीतने मान हलवून होकार दिला आणि मायाला मिठी मारली. इतक्यात टीव्हीवर नवीन न्यूज सुरू झाल्या. न्यूज चॅनलवर बातमी झळकली. प्रसिद्ध उद्योजक मीत राजाध्यक्ष यांच्या लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा नवा चेहरा माया राजाध्यक्ष. बातमीच्या हेडलाईन्समध्ये लिहिलं होतं. एकदम गोंधळलेली ती टीव्हीकडे पाहत राहिली. काही क्षणांसाठी तिला काही सुचतच नव्हतं. तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिचं नाव, तिचा चेहरा सगळीकडे चर्चेत होतं. तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. मीत, मी फक्त काही सेकंदापूर्वीच तुला ब्रँड ॲम्बेसेडर बनायला तयार आहे म्हणून होकार दिला आणि लगेच न्यूज चॅनल्सवर बातमी देखील झळकली, मायाने आश्चर्याने विचारलं. ती अगदीच अवाक झाली होती. तिला कल्पनाही नव्हती की तिच्या ब्रँड ॲम्बेसेडर बनण्याची बातमी इतक्या पटकन टीव्हीवर झळकेल. मीतने आधीपासूनच पूर्ण तयारी करून ठेवली होती. मीतचा जसा मेसेज येईल तसं तिच्या ब्रँड ॲम्बेसेडर बनण्याच्या बातम्या
पब्लिश करायला सांगितलं होतं. सुजयला जसा मीतचा मेसेज रिसीव्ह झाला त्याच्या दुसऱ्याच क्षणी या बातम्या टीव्हीवर होत्या. माया, मला तुझा निर्णय माहिती होता, पण मला फक्त तुझ्या तोंडून ते ऐकायचं होतं, मीत म्हणाला. तिचा फोन अचानक वाजायला लागला. मेसेजेस आणि कॉल्सचा पाऊस पडू लागला. सगळे तिच्या नव्या भूमिकेसाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी सरसावले होते. ती फोनकडे पाहत किंचित हसतच राहिली, पण आतून तिचं मन थोडं गोंधळलेलं होतं. टीव्हीवर तिच्या नावाची चर्चा ऐकून तिचं मन थोडं थबकलं. इतक्या लवकर तिचं संपूर्ण आयुष्यच एकदम वेगळ्या प्रकाशझोतात आलं होतं. वृत्तवाहिन्या मायाच्या जीवनाविषयी, तिच्या संघर्षाबद्दल आणि तिच्या नव्या व्यावसायिक भूमिकेबद्दल सविस्तर चर्चा करत होत्या. या बातमीने तिच्या व्यक्तिमत्वाला नवा आयाम दिला होता आणि तिच्या आत्मविश्वासाला नवं बळ मिळालं होतं. इतक्यात भूमिका तिच्या बेडरूममधून बाहेर आली आणि तिने मायाला घट्ट मिठी मारत तिचं परत एकदा अभिनंदन केलं. माया, तू ब्रँड ॲम्बेसेडर होण्यासाठी हो म्हणालीस याचा मला खूप आनंद आहे, भूमिका म्हणाली. तू नेहमीच आपल्या कुटुंबाला आणि कंपनीला एकत्र ठेवशील हे मी जाणते. भूमिकाच्या डोळ्यात समाधान आणि अभिमान दिसत होता. काही वेळात आजोबा देखील लिव्हिंग रूममध्ये आले. त्यांच्या डोळ्यात एक आदर आणि मायाप्रती प्रेम दिसत होतं. आजोबा मायाकडे प्रेमाने आणि कौतुकाने पाहत होते. त्यांचा चेहरा शांत होता, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये भावनांची लाट दिसत होती. मायाने लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बेसेडर होण्याच्या प्रस्तावाला होकार दिल्यानंतरचा झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. पण त्या आनंदापेक्षा जास्ती काहीतरी वेगळं त्यांना वाटत होतं, जे त्यांना शब्दातून सांगता येत नव्हतं. त्यांनी आयुष्यभर मेहनत करून उभी केलेली कंपनी, लाईफस्टाईल इंडस्ट्रीज आणि राजाध्यक्ष कुटुंबाची प्रतिष्ठा आता मायाच्या हातात सुरक्षित आहे हा विचार त्यांना खूप समाधान देत होता. ते हळूच मायाकडे आले. त्यांनी बॉक्समध्ये काहीतरी आणलं होतं. आजोबांनी त्यांच्या हातातला बॉक्स मायाच्या हातात दिला. त्यांच्या हातात असलेला बॉक्स तिला देताना त्यांच्या डोळ्यात थोडासा भावूकपणा आला. माया, त्यांनी थोड्या थरथरत्या आवाजात सुरुवात केली. बॉक्स उघडून पहा, आजोबा म्हणाले. मायाने बॉक्स उघडला. त्यात एक जुनं पण सुंदर घड्याळ होतं. सोन्याचा बेल्ट आणि घड्याळाच्या डायलभोवती हिऱ्यांची डिझाईन. काय प्रतिक्रिया द्यावी मायाला कळत नव्हतं. दादू, काय आहे हे? समजलं नाही मला, माया म्हणाली. हे घड्याळ फक्त एक वस्तू नाही, हे राजाध्यक्ष परिवाराच्या परंपरेचं प्रतीक आहे. हे घड्याळ त्या व्यक्तीला दिलं जातं ज्याच्यावर आम्हाला सगळ्यात जास्त विश्वास आहे, ज्याला कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आहे, आजोबा म्हणाले. हे घड्याळ मीतची आई घालायची आणि आता तिच्यानंतर याच्यावर तुझाच हक्क आहे, आजोबा पुढे म्हणाले. मायाने ते घड्याळ हातामध्ये घेतल्यावर आणखीनच चमकत होतं. घड्याळ हातात घेताना तिच्या मनात
एक कर्तव्याची जाणीव आली. जणू तिच्या नव्या प्रवासाला एक महत्त्वाचा अर्थ मिळाला होता. राज्याध्यक्ष परिवाराने तिला दिलेला सन्मान आणि प्रेम तिच्या मनात खूप खोलवर पोहोचलं होतं. तिला त्या क्षणी जाणवलं की हा फक्त एक सन्मान नाही, तर तिच्या आयुष्याचा एक मोठा टप्पा आहे. सोबतच तिला तिच्या कर्तव्याची पण जाणीव होत होती आणि आजोबांची अपेक्षा तिला अजूनच जबाबदार बनवत होती. तिने आजोबांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. आजोबांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. तू राजाध्यक्ष कुटुंबाचा खूप महत्त्वाचा भाग आहेस माया. मी पाहतोय मीतच्या आयुष्यात तू आल्यापासून खूप बदल झालेत. तू त्याला एक प्रकारे स्थैर्य आणि मार्गदर्शन दिले. आता लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ही जबाबदारी घेतल्यावर मला खात्री आहे तुम्ही दोघे मिळून हे सगळं उत्तम प्रकारे सांभाळणार. आजोबा बोलत होते. माया भावूक झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. दादू, मी जे काही आहे ते तुमच्या विश्वासामुळे आणि मीतमुळे आहे. तुमच्या या विश्वासाला मी योग्य न्याय देईन, माया म्हणाली. मीत बाजूला उभा राहून हे सगळं पाहत होता. आजोबांच्या चेहऱ्यावरची भावुकता आणि मायाच्या डोळ्यातील प्रेम पाहून तोही थोडा भावुक झाला. हा क्षण त्यांच्या सगळ्यांसाठीच विशेष होता, जिथे कुटुंबाच्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सन्मानाचं एक नवीन वळण आलं होतं. सगळ्यांना खूप धन्यवाद. मला आज खूप स्पेशल आणि चांगलं वाटत आहे, डोळ्यातील अश्रू पुसत माया म्हणाली. मीत फ्रेश झाला आणि सगळ्यांनी डिनर करायला सुरुवात केली. माया लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर बनली असल्याची न्यूज आत्तापर्यंत चॅनल्सच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचली. हे सगळं खरंच घडतंय का? डिनर करत असताना मायाच्या मनात विचार आला. पण कॉल्स आणि मेसेजेसनी वाजत असलेला फोन आणि मनगटामध्ये असलेलं सुंदर घड्याळ पाहून तिला खात्री झाली की हे स्वप्न नसून प्रत्यक्षात घडत आहे. गप्पा मारत त्यांनी डिनर केलं. डिनरनंतर मीत आणि माया बेडरूममध्ये आले. मीतने त्याच्या ऑफिस बॅगमधून एक फाईल काढली आणि मायाच्या हातात ठेवली. माया, हे घे. मायाच्या हातात फाईल देत तो म्हणाला. हे काय आहे मीत? मायाने विचारलं. त्यांच्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टमधल्या गोष्टीशी रिलेटेड काही फाईल आहे का याचा विचार ती करू लागली. पहा उघडून, मीत बोलला. मायाने फाईल उघडली. मायाच्या ब्रँड ॲम्बॅसेडरचं ते कॉन्ट्रॅक्ट होतं. मीत, मला समजलं नाही. ब्रँड ॲम्बॅसेडरचं कॉन्ट्रॅक्ट? माया थोडीशी गोंधळली होती. हो, तू लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर बनली आहेस. हे कॉन्ट्रॅक्ट त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मीत बोलू लागला. मला वाटतं तू एकदा हा कॉन्ट्रॅक्ट वाचून घ्यावं. वाचून झाल्यानंतर सांग, यामध्ये काही बदल करायचे आहेत किंवा तुझ्या आणखी काही अटी तुला यामध्ये समाविष्ट करायच्या असतील तर. मीत स्मितहास्य करत म्हणाला. मायाने कॉन्ट्रॅक्टची अपेक्षा केली नव्हती, पण इथे मीतने स्वतःहून तिच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट तयार करून घेतला होता.
मीत, तुला माहितीये माझा तुझ्यावर विश्वास आहे. या सगळ्याची काही गरज नाहीये, माया म्हणाली. असं नाही माया, या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. तू एकदा पहा तरी. मीतने तिला आणखी एकदा ते कॉन्ट्रॅक्ट वाचायची विनंती केली. मीत इतका म्हणत आहे तर एकदा तो कॉन्ट्रॅक्ट नजरेखालून घालून घ्यायला काय हरकत आहे असं मायाला वाटलं. ती बेडवर बसली आणि तिने तो कॉन्ट्रॅक्ट वाचायला सुरुवात केली. मीतने मायाला केवळ ब्रँड ॲम्बेसेडर पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला नव्हता, तर तिच्या भविष्यासाठी खूप मोठं पाऊल उचललं होतं. त्याने कॉन्ट्रॅक्टमध्ये तिच्यासाठी कंपनीच्या शेअर्सचा मोठा वाटा देण्याचाही प्रस्ताव ठेवला होता. या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून माया केवळ कंपनीचा चेहरा बनणार नव्हती, तर ती कंपनीच्या यशात भागीदार होणार होती. या सगळ्या प्रयोजनांमुळे तिचा लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या आतल्या व्यवस्थेतही महत्त्वाचा सहभाग असणार होता. मीतने हा निर्णय घेताना विचार केला होता की मायाच्या सृजनशीलतेचा आणि तिच्या दृष्टिकोनाचा कंपनीला फायदाच होईल. त्यामुळे तिला लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचे शेअर्स देण्याचं त्याचं ठरलेलं होतं. मीतने ब्रँड ॲम्बेसेडरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये शेअर्स यासोबतच तिला अनेक फायदेही दिले होते. देशभरात आणि विदेशात प्रवासाची विशेष सोय, तिच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी निधी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत तिचा सल्ला महत्त्वाचा ठरणार होता. मायाला हे वाचल्यानंतर एकाच वेळी आश्चर्य आणि कौतुक वाटलं. मीत, तू खूप मोठी ऑफर देतोस, पण का? याची काही गरज नव्हती. मला राजाध्यक्ष परिवाराची सून आणि तुझी पत्नी म्हणून ज्या काही गोष्टी मिळाल्या आहेत त्या माझ्यासाठी पुरेशा आहेत. किंबहुना आजपर्यंत माझ्या कल्पनेपेक्षा खूप जास्त मला मिळालं आहे, माया म्हणाली. तिच्या या वाक्यावर मीतला हसू आलं. माया किती भोळी आहे असं त्याला वाटून गेलं. काय झालं मीत? खरंच या सगळ्याची काही गरज आहे का? मायाने विचारलं. माया, हे फक्त एक ब्रँड ॲम्बेसेडर पद नाहीये, तो गंभीरपणे म्हणाला. तू हा करार स्वीकारलास तर तू आपल्या स्वतःच्या आयुष्याचा एक नवा मार्ग निवडशील. कंपनीतल्या शेअर्समुळे तुझं स्थान इथे खूप महत्त्वाचं होणार आहे. फक्त कंपनीसाठीच नाही, तर तुझ्या भविष्याच्या दृष्टीनेही हे खूप मोठं पाऊल असेल. मीत बोलत होता. आणि माझा तुझ्यावर आणि तुझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे माया. तू फक्त लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा चेहरा बनणार नाहीस, तर या कंपनीचं भविष्य घडवण्यामागे एक महत्त्वाचा भाग असशील. तुझ्या कामात जसा तू विचारपूर्वक निर्णय घेतेस, तसंच ब्रँड ॲम्बेसेडर नंतर तुझं स्थान कंपनीमध्ये देखील महत्त्वाचं आहे. तुला केवळ ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहण्यापेक्षा मी तुला कंपनीच्या वाढीसाठी एक प्रमुख भागीदार म्हणून पाहतो. मीतने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला. मीतने मायाला कॉन्ट्रॅक्टची आणि त्यातील महत्त्वाची बाजू समजावून सांगताना अत्यंत सावधपणे तिच्या भविष्याचं चित्र तिच्यापुढे उभं केलं. त्याने तिला समजावलं की हा कॉन्ट्रॅक्ट केवळ आजच्या दिवसापुरता किंवा काही महिन्यांपुरता मर्यादित नाही,
तर या कॉन्ट्रॅक्टचा तिच्या संपूर्ण आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. ब्रँड ॲम्बॅसेडरच्या माध्यमातून लाईफस्टाईल इंडस्ट्रीजमधलं तुझं स्थान, तुझं काम, तुझं यश हे सर्व एकत्र येऊन तुला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जातील. हा कॉन्ट्रॅक्ट तुला फक्त आर्थिक फायदा देणार नाही, तर एक स्थिरता आणि स्वातंत्र्य देईल. तुझं अस्तित्व इथे खूप महत्त्वाचं आहे आणि तुझ्या विचारांनी, तुझ्या कामगिरीने कंपनीचं भविष्यही घडेल. मीत पुढे बोलला. मायाच्या मनात हे ऐकून विचारांचा पूर आला. मीतने तिला भविष्याचा आणि तिच्या कारकिर्दीचा एक भव्य विचार दिला होता, ज्यामुळे तिचं आयुष्यच बदलू शकणार होतं. मीत, तुझा हा विश्वास मला खूप मोठं देणं आहे, पण मी हे सर्व कसं सांभाळेन? मला इतकं सगळं उपभोगण्याची सवय नाहीये. माया अतिशय निर्मळपणे बोलली. या प्रवासात आपण दोघं सोबत आहोत माया. तुला एकटीला काहीच करायचं नाही. मी तुला प्रत्येक पावलावर सोबत असेन आणि मला खात्री आहे तू हे उत्कृष्टपणे करशील. मीतने तिचा हात हातात घेत म्हणाला. मायाने एक दीर्घश्वास घेतला. थँक्यू मीत. खरं सांगायचं तर माझ्या मनात अजूनही थोडी भीती आहे, पण तुझ्या विश्वासामुळे मला वाटतं मी हे करू शकेन, ती आत्मविश्वासाने म्हणाली. तू हे नक्कीच करू शकशील माया. तुझं कर्तृत्व आणि आपल्या दोघांचे एकत्रित प्रयत्न हेच लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या यशाचं रहस्य असणार आहे. त्याने हसून तिच्याकडे पाहत म्हटलं. मायाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिला मीतवर आणि त्याच्या या विचारांवर प्रचंड अभिमान वाटला. सकाळी ऑफिसमध्ये जेव्हा मयंक मायाच्या केबिनमध्ये येऊन तिला कॉन्ट्रॅक्टमध्ये महत्त्वाच्या अटी समाविष्ट करण्यासाठी सांगत होता, तेव्हा मायाने त्याला नम्रपणे नकार दिला होता. पण इथे मीच स्वतःहून मायाचा इतका विचार करून तिचा यातून फायदा होईल या दृष्टिकोनातून कॉन्ट्रॅक्ट बनवला होता. मायानी कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्या. मीतने फाईल्स व्यवस्थित बॅग्समध्ये ठेवून दिल्या. खरं तर आज ऑफिसमधून घरी आल्यापासून मायाच्या मनात वेगळीच भावना होती. जणू काही तिचं आणि मीतमधलं नातं बदललं होतं. ती लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर बनणार म्हणून नाही, पण कदाचित आज ऑफिसमध्ये मयंकला उत्तर देताना ती मीतबद्दल ज्या आपुलकीने, आत्मीयतेने, जवळकीने आणि कदाचित ज्या प्रेमभावनेने बोलली होती, त्यामुळे मयंकला उत्तर देताना ती फार विचार करून बोलली असं नव्हतं, पण आपसुकच तिच्या मनातल्या भावना तिच्या ओठांवर आल्या होत्या. माया आरशासमोर बसून चेहऱ्याला क्रीम लावत होती, पण ती त्याच सगळ्या विचारात मग्न होती. अचानक तिची नजर आरशात दिसणाऱ्या मीतच्या प्रतिमेवर पडली. मीत बेडवर बसून त्याचा मोबाईल स्क्रोल करत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिला खूप समाधान वाटत होतं. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मीत माझ्या आयुष्यात आला. शून्यात नजर ठेवून माया मनातच विचार करत होती. काय मग मिसेस माया राजाध्यक्ष, आज झोपणार आहात की नाही? की ब्रँड ॲम्बॅसेडर बनल्यामुळे आनंदाने झोप येत नाहीये? माया स्वतःच्याच तंद्रीत हरवली असलेलं पाहून मीत मजाकच्या मूडमध्ये म्हणाला. काय रे मीत,
अशी थट्टा करशील का आता तू माझी? मीतच्या वाक्याने भानावर येत माया म्हणाली आणि दोघेही हसले. खूप उशीर झाला आहे, चला झोपायला हवं आता. असं वाटतंय हे 2 दिवस म्हणजे आयुष्यातले खूप मोठे 2 दिवस होते. पण ऑल थँक्स टू यू माया. निदान तुझ्यामुळे शेवट गोड झाला या वादळाचा. मीत म्हणाला. आपल्या माणसासाठी एवढं तर करूच शकते मी. मायाच्या तोंडातून लगेच शब्द बाहेर पडले. तिचं हे वाक्य ऐकून मीतच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. तिच्या आपल्या माणसासाठी या शब्दांमागचे बदललेले भाव जणू त्याला कळले होते. मायाच्या डोक्यात मीतबद्दलचेच विचार सुरू होते आणि एव्हाना तिने कोणासमोर कबूल केलं नसलं तरी तिच्या मनाने शिक्कामोर्तब केलंच होतं की मीत आता फक्त तिचा मित्र नाही तर तिचा काहीतरी खास आहे, इतर कोणापेक्षा जास्त जवळचा आणि प्रिय मित्र. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.